मॅच असणार आहे. सकाळच्या अगदी पहाटेचे 5 वाजायला आलेत. अजून आणखीन एक आपल्याला मॅच खेळवायची आहे. कोणताही विलंब आता मात्र करू नका. आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. 3 षटकांची मॅच आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके आता कंप्लीट करावेच लागतील, नाही तर तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाईल. आता तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आता मात्र इथं आयोजक देखील टायमिंग लावतात. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके कंप्लीट करावेच लागतील. मुद्रे विपक्ष आपण पाहतोय दैवली, या 2 संघांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. गौरव हा गोलंदाज पहिल्या षटकासाठी वापरला जातो मुद्रे संघाकडून. मुद्रे संघ आज खऱ्या अर्थानं सचिन लांगेच्या अनुपस्थितीमध्ये मैदानामध्ये उतरला आहे, परंतु फार चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जरी सचिन लांगे नसेल तरी देखील फार चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा देखील दुसरा चेंडू निर्धाव मात्र फेकला जातो गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. गौरवशाली मात्र गौरव गोलंदाजी करतोय. अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डॉट ऑफ पर्सेंटेज आता मात्र वाढली जातात. 3 षटकांची मॅच आहे, त्याला देखील माहिती आहे. खूप निर्णायक 3 षटकं आहेत आणि या निर्णायक षटकांमध्ये आपल्याला डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील. हा फुलटॉस आणि त्याला कन्वर्ट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. लांबच लांब हा येतोय बाळा दळवीच्या बॅटमधून षटकार. बॉल दे जुना. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले गौरवने. एक खराब चेंडू फेकला आणि त्याच्यावरती आपण पाहतो ना की प्रहार देखील चढवण्यात आला फलंदाज बाळा दंडबे यांच्याकडून. फार क्रिकेटचा अनुभव आहे. क्रिकेट भरपूर या खेळाडूने खेळला. अगदी आपल्या कर्जतचं नाव रायगडापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र या खेळाडूने केलं. तो बाळा दंडबे आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे. हा देखील ऑन साईडला चेंडू भिरकावला. अगदी आपण पाहतोय की शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळतं. तिथे मात्र कंप्लीट केली जाते सिंगल. या सिंगलच्या साह्यानं आता 7 धावा धावफलकामध्ये लागल्या जातात. स्ट्रायकिंग एंडवरती आता तुम्ही पाहू शकता विकी. मागच्या मॅचमध्ये फार चांगली बॅटिंग याच्याकडनं देखील राहिली होती. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. संघ अडचणीत होता. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की पराग दाखल झाला होता. परंतु या मॅच मध्ये आता काय घडेल, या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल याच्याकडे आता लक्ष द्यावे लागेल. तुम्ही मागे काय केलं ते विसरून जा. आता काय करायचं ते मात्र लक्षात ठेवा. हा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. अगदी आपण पाहतो ना की वेगानं हा चेंडू फेकला होता आणि तिथे मात्र फक्त सिंगल मिळली जाते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. ह्या एक धावेच्या साह्यानं आता तुम्ही पाहू शकता 8 ही धावसंख्या धावफलकामध्ये लागले जाते. एक षटकाचा मार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केलं गोलंदाजांना गौरवनं. वाक्यनजोक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा देखील ऑन साईडला भिरकावला क्षेत्ररक्षक आहे, परंतु अगदी आपण पाहतो नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे मिळतील आता 2 धावा. आणि या 2 धावेच्या साह्यानं 10 ही धावसंख्या धावफलकामध्ये. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 ही धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये किती धावा मात्र टार्गेट सेट करेल दैवली संघ. चला मुद्रे संघ थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. आता आपल्याकडे वेळ देखील कमी उरला. अजून आपल्याला आणखीन एक अतिरिक्त मॅच खेळवायची आहे.
दुसरे षटक प्रगतीपथावरती, गोलंदाजी मागवती, गोलंदाज सज्ज झाला मनीष. दुसऱ्या षटकासाठी मात्र त्याला प्राचारित करण्यात आला. समोर असेल विकी, दहिवली संघाचा एक उभारता सितारा, यंग टॅलेंट आहे दहिवली संघाचं. हा चांगला चेंडू, हा चेंडू खूप सुरेख होता, अगदी समोर टाकला होता, परंतु चेंडू मध्ये वलन होतं. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वलन घेतलं आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येऊन विसावला. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी गोलंदाज आपण पाहतोय ना की मनीष हा गोलंदाज फक्त गोलंदाज चेंज झाला, परंतु जी शैली आहे ती मात्र अगदी सेम आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाची. इथे आपण पाहतो बॅटीला स्पर्श करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि पहिली विकेट्स मात्र आता गमावत आहे दहिवली संघ विकेच्या स्वरूपामध्ये. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती विकेने, त्याला प्रमोट केलं, त्याला प्रमोशन देण्यात आलं, त्याला सलामीसाठी पाठवण्यात आलं, परंतु या मॅच मध्ये थोडंसं नाराज करतोय. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. पराग शिंदे, मागच्या मॅचचा हिरो. ऑल ओव्हर फुलटास होता, त्याला कन्वर्ट केलं ऑन साईडला, अगदी जोरामध्ये क्षेत्ररक्षक काव कॉर्नर पासून आल्या होत्या, सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. काय सुरेख रनिंग द बिटवीन विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अगदी चित्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीने मात्र या रन्स आता जमा करताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्हीही फलंदाज. या दोन धावेच्या साह्याने तुम्ही पाहू शकता 12 ही धावसंख्या आता धावफलकात लागली गेल्या. पराग शिंदे फार चांगला फलंदाज आहे, परंतु त्याला थांबवता देखील आला गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. मनीष देखील एक असलेला गोलंदाज आहे, परंतु अगदी दोन्ही संघ तुल्यबान संघ आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षकाने स्वतःला थांबवलं आणि इथे आपण पाहताय ना की 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु थांबवलं जात आहे. 2च धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे आता 14च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचला. आता परागला देखील माहिती आहे की समोर गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा, मोठे फटके येत नाहीये, सिंगल डबल वरती भर देणं खूप गरजेचं आहे. आता धावफलक हालतं ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की 3 षटकांची मॅच आहे, अगदी निर्णायक 3 षटकं असतात आणि या 3 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला आता मात्र एक टोटल सेट करायचं आहे, टार्गेट सेट करायचं आहे आणि त्या टार्गेटकडे आता वाटचाल आपल्याला करायची आहे. हा मोठा फटका आलाय, क्षेत्ररक्षक आता चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र दुसऱ्या अटॅम्प मध्ये हा झेल पकडला जातोय. झेल इथे झालाय कंप्लीट. इथे मात्र परागला तंबूच्या आसऱ्याला धाडण्यामध्ये यश आलाय. गोलंदाज मनीष या गोलंदाजाला दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 14 धावा धावफलकामध्ये, म्हणजे 7च्या सरासरीने मात्र प्रति षटक आता धावतोय दहिवली संघ. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणाऱ्या
कौस्तुभ हा गोलंदाज तिसरा षटक घेऊन सज्ज झाला. अगदी स्लॉगरचं षटक आहे. या षटकाची जबाबदारी मात्र कौस्तुभच्या खांद्यावरती दिल्या. आता ती कशा प्रकारे मात्र पूर्ण करणार याच्याकडे लक्ष देऊया. हा फटका चांगला आहे परंतु अगदी हवेमध्ये बॅटची टॉपेस लागली आहे आणि इथे आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु तो प्रयत्न फसला गेला. कौस्तुभने मात्र हा झेल जमिनीला दान केला. या अशा कठीण परिस्थितीमध्ये गोलंदाजी करून झेल पकडणं थोडंसं कठीण असतं आणि प्रयत्न चांगले केले होते गोलंदाजानं परंतु तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 16 ही धावसंख्या आता धावफलकामध्ये. बाळा धंडवे प्रयत्न जरूर करतायत, त्यांच्या माध्यमातून प्रयत्न जरूर होत आहेत मोठे फटके मारण्याचा परंतु यश येत नाहीये. हा देखील आव्या बॅटमधून चेंडूला खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता बाळादादांकडे स्ट्राईक हवी आहे. याच्यासाठी मात्र आता शाबुद्दीनला इथून परत जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये शाबुद्दीन हा फलंदाज बाद झाला. आणखीन एक आदरा आपण पाहतो ना की दैवली संघाला लागला जातोय ते शाबुद्दीनच्या स्वरूपामध्ये. तिसरा हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन आता बॅटर मैदानामध्ये एंटर होईल तो म्हणजे विकी गुंजाल. विकी गुंजाल चांगला खेळाडू, अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा फुल टॉस होता परंतु अगदी पायावरती जाऊन चेंडू अदलला. अंपायरकडे अपील देखील केली गेली होती. ऑफ स्टंपला मात्र मिस करत होता आणि तिथे मात्र अंपायरने ते हेरला आणि ही अपील मात्र फेटाळून लावली. अगदी आपण पाहतो ना की ही लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाते. 18 धावा धाव फलकामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकी गुंजाल स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. विकी गुंजालला मात्र विसरून जमणार नाहीये. फार काल मात्र दैवलीच्या नाव मात्र उंचावणारा हा खेळाडू आहे. बऱ्याचदा आपण पाहतो ना की क्रिकेटमध्ये या खेळाडूंना टेनिस क्रिकेटवरती आपलं अधिराज्य गाजवलं. तो विकी गुंजाल मात्र आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. हेलिकॉप्टर मारण्यामध्ये खूप माहीर आहे हा फलंदाज. यावेळी देखील हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु प्रयत्न इथे फसला गेला आणि इथे बघा चुकी घडली जाते. 9 सेकंडला जर का थ्रो केला असता तर कदाचित हा फलंदाज बाद झाला असता परंतु शेवटपर्यंत धावत आला आणि शेवटच्या क्षणी थ्रो केला. स्टंप हिट झाला नाही आणि सिंगल इथे कंप्लीट झाली. 19 धावा आता धावफलकामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूंमध्ये एखादा जर मोठा फटका आला तर एक सन्मान्यजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचं काम मात्र करेल दैवली संघाचं. हा चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि इथे पकडला जातोय झेल आणि इथे मात्र समाप्त होईल बाळादादा धनवीच्या फलंदाजीचा खेळ. चौथा हादरा दैवली संघाला लागला जातो. केतन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. विकी नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. रूल्स आता मात्र चेंज झालेत. झेल पकडल्यानंतर नवीन बॅटर मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल. चला मुद्रे संघ आता टाइमपास करू नका. शेवटचा चेंडू बाकी असेल पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू सामना करेल केतन. हा देखील चांगला फलंदाज आहे परंतु आता कशा प्रकारे फलंदाजी करणार. इथे मात्र चांगला चेंडू फेकला. अगदी जखडून ठेवण्याचं काम केलंय. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. इथे फलंदाजाला परतावा लागेल.
3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 20च्या घरामध्ये. आता येणारे 18 चेंडू आणि बनवायचे तुम्हाला 21 धावा. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल ती म्हणजे मुद्रे संघाला. आज मुद्रे संघाचा खेळ निश्चितच चांगला राहिला. येणारे 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे मुद्रे संघाला. सलामीची जोडसाखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. येणारे 18 चेंडू आणि आपण पाहतो ना की 21 धावांची गरज आहे. अगदी लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु नेहमी आपण पाहतो मित्रांनो क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅच अगदी हाय व्होल्टेज होते. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही मॅच जाते, परंतु आता ही मॅच कशी होणार याच्याकडे देखील लक्ष असेल सर्वांचं. पहिला गोलंदाज पराग शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती पहिला चेंडू अगदी शरीरावरती आदळणारा आपल्याला पाहायला मिळाला परागच्या माध्यमातून. पराग एक तेज सर्रार गोलंदाज आणि हे दाखवत असताना पहिला चेंडू तेज सर्रार फेकला, अगदी शरीराचा वेध घेणारा होता. आता मात्र परागला देखील माहिती आहे की आपल्याकडे धावा कमी आहेत, आपल्याला धावा वाचवायचे आहेत. आता यावेळी आपली गोलंदाजी देखील तशा प्रकारची होणं खूप गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे, इथे मात्र क्लास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे टिपला जातोय झेल आणि इथे मात्र संपतोय सिद्धेशच्या पारीचा खेळ. पहिला हादरा मिळला जातो मुद्रे संघाला 0 या धावसंख्येवरती. डीजे पहिला हादरा आपण पाहतोय मुद्रे संघाला लागला जातोय तो सिद्धेच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय
ऋषिकेश ऋषिकेश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. गोलंदाजी मार्कवरती पराग, फार चांगली कामगिरी आता परागच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट प्लेन होता, पुल करायचा होता, चेंडू हवेमध्ये, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि इथे मात्र अटॅम्प पहा, अगदी एकाच्या हाताला चेंडू स्पर्श करून बाळादादांनी तिथे मात्र तिसऱ्या अटॅम्प मध्ये हा झेल कंप्लीट केला जातोय. नवीन फलंदाज फटका देखील फसलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे चुकी घडली जाते. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. इथे पाहायला गेलं ना तर फक्त एकच धाव खर्च केली असते, परंतु इथे चुकी झाली. लेझी क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे शाबुद्दीन या क्षेत्ररक्षकाकडून. 4 धावा आता धाव फलकात लागल्या जातील. पराग शिंदे फार चांगली गोलंदाजी करत होता. 2 चेंडूंवरती 2 महत्वपूर्ण विकेट्स देखील मिळवले होते. 1 चेंडू निर्धाव फेकला होता आणि या चेंडूवरती चौकार आला. म्हणजे आता 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 धावा धाव फलकामध्ये लागल्या जातात. डॉट ऑफ पर्सेंटेज गोलंदाजी होत होती, इकॉनॉमिकल गोलंदाजी होत होती, तिथे मात्र चुकी घडली आहे क्षेत्ररक्षकाकडून. इथे आपण पाहतोय की चेंडूला स्कूप करायचं होतं, परंतु इथे चुका आता वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मात्र आपल्या अगदी जीवाच्या अत्तंगणाने मात्र गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षण आता त्याला साथ देत नाहीये. थोडासा नाराज असेल स्वतःवरती, कारण की फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. अगदी अग्रेसिव्ह गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झाला, 5 धावा धाव फलकामध्ये. ऋषिकेश आणि चेतन गौरव हा चेंडू इथे इथे षटक क्रमांक पहिले समाप्त झाला. अंपायर आपण कोणताही डिसिजन असो आमच्यापर्यंत इशारा करून पोहोचवा. अंपायर्स षटक संपल्यावरती आम्हाला सांगा की षटक हे समाप्त झालं. 1 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 5 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फार चांगली गोलंदाजी पराग शिंदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये देखील षटकार मारून आपल्या संघाला विजय केला होता. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतो ना, या सामन्यामध्ये देखील फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसरा गोलंदाज राज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. राजला मात्र दुसरे षटक फेकण्यासाठी इन्व्हाइट केलं गेलं. मागच्या मॅच मध्ये राजने पहिले 3 चेंडू निर्धाव फेकले होते. 1 षटकार आला होता, त्यानंतर मात्र पुनश्च कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला. परंतु महत्वाचं षटक ज्या गोलंदाजानं फेकलं होतं, अगदी मैत्री चषक 2022 मधली पहिली विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजानं संपन्न केली, तो अजय गुंजाळ अजूनही त्या गोलंदाजाला अजूनही षटकासाठी मात्र प्राचारित केलं नाहीये. पहिला चेंडू इथे मात्र बॅटीची कडा आणि ते झेल मात्र सुटला जातोय. झेल इथे मात्र जमिनीला दान केली जाते. आणखीन एक जीवनदान मात्र मिळला जातोय गौरव या फलंदाजाला. सुधीर आणि गौरव ही जोड साखली मैदानावरती खेळ करते. आता या दोन्ही संघाला आपल्या संघाला इथून या दोन्ही फलंदाजांना आपल्या संघाला इथून आता सावरायचं आणि जी धावसंख्या आपण पाहतो 21चं टार्गेट आहे, त्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना
आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज राजच्या माध्यमातून सात धावा फलकामध्ये. राज देखील प्रभावित गोलंदाजी करतोय ज्या प्रकारे परागने गोलंदाजी केली. हा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र टिपला जातोय. आणखीन एक झेल, इथे मात्र गौरव देखील बाद होतोय. तिसरा आदरा मिळला जातोय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मुद्रे संघाला. मी नक्कीच म्हटलं होतं मित्रांनो, लो स्कोरिंग मॅच ही नक्की हाय व्होल्टेज मॅच असते. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला मैदानामध्ये आता पाहायला मिळतोय. मनीष हा फलंदाज. हा चांगला चेंडू राजचा. राज मात्र चांगली गोलंदाजी करतोय, अगदी अधिराज्य गाजवतोय गोलंदाजीच्या माध्यमातून या टीम समोर. 21चं टार्गेट आहे, खऱ्या अर्थानं सोपं आणि कमी टार्गेट होतं, परंतु ते टार्गेट पूर्ण करत असताना थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळते मुद्रे संघाकडून. हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे अपील मात्र जोरदार केली जाते. हा देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला राज या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे, इथे आपण पाहतोय डीप कव्हरला चेंडू चाललाय. वन बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे अगदी ऐन मोक्याच्या वेळी मात्र नवसंजीवनी देणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय मनीषच्या बॅट मधून. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. धावफलक जाऊन पोहोचलाय. 11च्या घरामध्ये येणारे 6 चेंडू आणि 10 धाबींची गरज आहे. 6 चेंडू 10 धाबींची गरज आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय ना की दैवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. पराग शिंदेने मात्र 5 या धावसंख्येचं षटक फेकला. त्यानंतर मात्र आला राज, त्याने मात्र 6 या धावसंख्येचं षटक फेकला. 1 विकेट त्यांनी देखील मिळवला आणि परागने 2 विकेट्स मिळवल्यात. मध्ये एकंदरीत 3 विकेटच्या पतनानंतर 11 धावा आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळतात त्या मुद्रे संघाच्या. आता शेवटचे चेंडू असतील बाकी 6 आणि तुम्हाला बनवायचे आहेत त्या 10 धावा. शेवटचे चेंडू असतील 6, बनवायचे 10. आता मात्र अंजप संघ देखील विचार करत असेल की कोणता संघ आमच्या समोर येणार 2 हात करण्यासाठी. खूप अगदी जवळून मात्र मॅच पाहत आहेत. प्रत्येक गोलंदाज फलंदाजाची मात्र आता चाचपणी इथे मात्र आपण पाहतोय अवंतरच्या साह्याने ह्या धावा मात्र आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळतात. वाईड +4 म्हणजे या 5 धावा आता धावफलकात जोडल्या जातील. आता समीकरण मात्र सोपं होऊन बसलंय. येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी बनवायचे त्या 5 धावा. आता खऱ्या अर्थानं बोनस मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये या धावा आल्यात मुद्रे संघासाठी. मॅच मध्ये आता कमबॅक केला जातोय मुद्रे संघाकडून. हा फटका इथे मात्र हवाई सफर आणि मात्र विजयी षटकार येतोय
तो सुधीरच्या बॅट मधून आणि इथे मात्र मुद्रे संघ विजयी होत आहे. डीजे थोडं थांबा. डीजे डीजे थँक्यू. चला मुद्रे संघाचा संगणक आणि अंजप संघाचा संगणक लगेच टॉस करून घेऊया. शेवटची मॅच असेल आजच्या या नाईट रजनी